प्रत्येक भक्ताला आपापल्या परीने स्वामी समर्थ सेवेमध्ये असल्यानंतर कोणत्या न कोणत्या स्वरूपाची छोटी मोठी का असेना पण प्रचिती ही येत असते। हम गया नाही जिंदा आहे त्याची खूप मोठी प्रचिती स्वामींनी मला आज घडून आणलेली आहे आणि त्याचा प्रसाद मी सगळ्या लोकांच्या घरोघरी पोहोचवणार आणि माझ्या गुरुच्या म्हणण्याप्रमाणे स्वामी हे घरोघरी गेलेच पाहिजेत। एका भक्तांनी मला विचारलं की ताई हे एवढंच राहतं की वाढतं? म्हटलं हो माझं आत्ता लक्ष गेलं, मी जेव्हा आली तेव्हा एवढं होतं आणि आता अर्धा तासामध्ये जवळजवळ एवढं झालंय। मला खरंच याची खूप प्रचंड अनुभूती आली की खरंच स्वामी आहेत, ही माझी खूप श्रद्धा आहे म्हणून मला ते स्वामींचा साक्षात्कार आज स्वतःच्या डोळ्याने बघायला दिसतो। स्वामींची भक्ती करतो आणि त्यातून आपल्याला जो आहे आपल्याला अनुभव भेटतात त्याला भक्ती म्हणतात। प्रत्येक भक्ताला आपापल्या परीने स्वामी समर्थ सेवेमध्ये असल्यानंतर कोणत्या न कोणत्या स्वरूपाची छोटी मोठी का असेना पण प्रचिती ही येत असते। काही माध्यमाच्या द्वाराने ती प्रकाशित करतात, काही करत नाहीत। अशीच एक प्रचिती जी आहे ती माझी मुलगी कांचन सुतार हिच्या घरी आलेली आहे। ती इथणार एका गुरुवारी म्हणजे पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा होती त्या दिवशी ती इथनं 2:15च्या टायमार रात्री गेली, मध्यरात्री मठातनं। तर ती स्वामींना म्हणाले स्वामी आज तरी घरी येता का? ती नेहमी म्हणायची जाताना का बाबा स्वामी घरी येणार का आज, आणि अशी म्हणून ती निघून जायची। पण तिचं नित्यनेम आहे की ती रात्री उशिरापर्यंत मठामध्ये असते आणि 10 दिवसामध्ये नवरात्रीला ती जी उत्सव जी असतो त्याच्यामध्ये ती सजावट करण्यासाठी नेहमी येत असते आणि तीच करते। तर अशाच एका परवाच्या त्या त्रिपुरी पौर्णिमेला स्वामींचा तिच्या घरी प्रकट होणं म्हणजे जाणं आणि तिला दर्शन देणं हे घडलं। आणि मग ते स्वामी समर्थ तिच्या घरी आले याची प्रचिती म्हणजे तिच्या घरी ती विभूती सुरू झाली। ती 55 अध्यायाची पोथी नित्य वाचन करत असते, त्या पोथीतनं अंगारा चालू झाला, तो आज पण चालू आहे। नंतर स्वामींचे खडावा तिला मी दिलेले आहेत पूजनासाठी, त्यातनं पण विभूती चालू आहे। स्वामींची मूर्ती आहे त्यातनं पण येत आहे। म्हणजे काय आहे, स्वामींना हा एक श्रद्धेचा भाग आहे आणि भक्तीचा भाग आहे, भावनेच्या कृपाप्रसादाचा तो एक भाग आहे। इथे लौकिकता मिळवण्याचा भाग नाही आहे किंवा आम्हाला प्रकाशित करायचं नाही आहे का आम्ही भक्त आहोत फार मोठे किंवा आमच्या घरी स्वामी आले। ही त्यांची कृपा आहे। स्वामींना जिथे जायचं आहे तिथे ते जातात, त्यांच्या लीला असंख्य आहेत। त्या लीलाचं वर्णन करायला तर आपलं आयुष्य पुरणार नाही, कारण ते सागरासम ते विशाल त्यांच्या लीला आहेत आणि त्या लीलांचं वर्णन करणं आपल्या अवकेच्या बाहेर आहे। कारण स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेतच, पण त्याच्याबरोबर भक्तांच्या मनामध्ये कुठेतरी हृदयाच्या कोनाड्यात घर करून राहिलेले असतात ते, आणि त्या घरामध्ये वावरताना भक्ताला पदोपदी जाणीव होते का स्वामी समर्थ माझ्याबरोबर आहेत, आणि ती जाणीव होणं हीच भक्ती आहे। स्वामी समर्थ सह कुटुंब सह परिवार अखंड गुरु कृपा प्राप्ति विद्यते अलभ्य लाभ भस्म धारण कर्मणे गुरुदेव दत्त स्वरूप स्वामी महाराज देवताभ्यो नमः। काषाय वस्त्र करदंड धारणं शंखं चक्र कदा भूषित भूषणाढ्य श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गणपति बाप्पा मोरया, मूर्ति गोपाल कृष्ण भगवान की जय, स्वामी दत्तात्रेय महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी दत्तात्रेय महाराज की जय। नमः पार्वते पते हर हर महादेव।
झालं त्या दिवशी दादरची माणसं होती मठामध्ये भजन करायला काढलं, मग ती लोक भजन करून दिलं. आता बायका आहेत त्या म्हणतात की आम्हाला पारायण करायचं आहे, म्हटलं सांगते तुम्हाला. हे असं ह्याच्यामध्येच तुम्ही ठेवलेलं होतं का? हां, झाकूनच ठेवलेलं होतं? ती पोथी वाचते ना ती. ती झाकूनच ठेवलेली. ती उघडली तर तुम्ही हे सगळं एवढं होतं का? हो, पोथीच्या वर आलेलं पूर्ण पोथीच्या वर. म्हणजे माझे इथे उभं तर थोडक्याच्या वर इथपर्यंत असं आलेलं. हा जसे आहे ना लोक व्हिडिओ काढले, आता ज्वाला कसा बाहेर असं निघतो माहिती तसं निघत होतं ते. हां, आणि मग काही नाही असं गाणगापूरचं पण आहे, काही याच्यात दाखवून. गाणगापूरचं पण आहे, भस्म पण आहे ना तो काय? बापरे, बापरे, ऑरेंज कलरचं गाणगापूरचं. बापरे, पूर्ण पान. हो ना, हे तर केवढं आहे हे बघा. बाबू एक मिनिट. आमचे साधक पण बोलले की आम्हाला दाखवायला, आम्ही पण येतो. काल पण आयुक्त वगैरे सगळे येऊन गेले. हो, म्हणतात की आमच्यासाठी होते, म्हणजे स्वामीला सांगा, मी काय सांगू शकत. आम्हाला तर खूप आवश्यकता आहे स्वामी, तुमच्यापर्यंत आले सगळं होऊ द्या. श्री स्वामी समर्थ श्रोते हो, हम गया नहीं हम जिंदा है याची प्रचिती देणारा हा खूप मोठा आणि असा अद्भुत अनुभव आहे. काही लोक यालाही नास्तिकतेचं रूप देण्याचा प्रयत्न करत आहात, पण स्वामी होते, स्वामी आहेत आणि स्वामी नेहमीच राहणार. आणि ह्या ताईंच्या घरी भक्तांच्या अगदी रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत दर्शनासाठी येण्यासाठी. त्यांच्या शब्दात ऐकूया आपण त्या काय म्हणतायत ते. श्री स्वामी समर्थ. आज माझ्या स्वामींनी दिली त्यांच्या ब्रिज वाक्याची. त्यांचं वाक्य कोणतं? हम गया नाही जिंदा आहे. त्याची खूप मोठी प्रचिती स्वामींनी मला आज घडून आणलेली आहे आणि त्याचा प्रसाद मी सगळ्या लोकांच्या घरोघरी पोहोचवणार. आणि माझ्या गुरुच्या म्हणण्याप्रमाणे स्वामी हे घरोघरी गेलेच पाहिजेत आणि त्यांना मी आज अंगाच्या रूपामध्ये स्वामींना घरोघरी पाठवते. हे माझं कार्य मी आयुष्यभर पूर्ण करत राहणार. आणि स्वामींनी जसं सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याची जाणीव सतत माझ्या भगवंतांनी आणि माझ्या गुरुमाऊलीने मला करून दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ. मी मगाशी कांचनताईंच्या घरी दर्शनासाठी आली, आधी मठामध्ये गेलेली आणि मठामध्ये मला सेवा करायची होती, पण तिथे आज काही माझ्यासाठी सेवा नव्हती. म्हणून मग इथे ऍक्च्युली टाइम आहे रोज 5 ते 7, पण मी असा अंदाज लावला की गुरुवार आहे आणि इथे कदाचित दर्शन चालू असेल, म्हणून मी जस्ट इकडे आली. पण इथे खूप प्रचंड लाईन होती दर्शनासाठी आणि कांचनताईंची खूप कामाची गडबड चालली, त्यांच्या मुलाला स्कूलला जायचं होतं आणि सेवेकरी सध्या इथे नव्हतं. तर मी विचारलं ताईंना की मी सेवा करू का? तर ताई म्हणते लगेच बस इथे, आणि मला तिथे सेवा करायला मिळाली. आणि जेव्हा मी आली तेव्हा स्वामींच्या चरणाजवळ अगदी एवढाच लेअर होता उदीचा. आणि एक अर्धा तासानंतर मी तिथे अंगारा लावत होते तेव्हा एका भक्तांनी मला विचारलं की ताई हे एवढंच राहतं की वाढतं? म्हटलं अहो माझं आत्ता लक्ष गेलं, मी जेव्हा आली तेव्हा एवढं होतं आणि आता अर्धा तासामध्ये जवळजवळ एवढं झालंय. हा एक मला इथल्या इथे आता बसल्या बसल्या 2 मिनिटाचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. मी 15 वर्ष झाली स्वामी भक्त आहे आणि मला खूप असे अनुभव आलेले आहेत. आणि मला जेव्हा बाहेरून कळालं की कांचन यांच्या घरी स्वामी समर्थांचं चमत्कार झालेला आहे, म्हणून मी दर्शनासाठी इथे आले होते की दर्शन घेऊन आणि निघून जाईल. पण जेव्हा मी इथे आले, दर्शन घेतले, त्या टायमाला म्हणजे स्वामींनी माझ्याकडून सेवा करून, म्हणजे 4 तास मी इथे होते आणि स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेतली. आणि हा खूप मोठा अनुभव होता माझ्यासाठी की मला खूप छान वाटलं, शांत वाटलं. स्वामींचा म्हणजे बोलायचं झालं साक्षात्कार, तर स्वामी हे कशाचे भुकेले आहेत? तर स्वामी हे आपल्या भक्तांच्या भक्तीचे भुकेले. त्यांना कुठला नैवेद्य, कुठला प्रसाद असा काय लागत नाही. आणि राहिला प्रश्न तर ह्याचा
श्रद्धा आणि अंधश्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय, जे आपण मनाने आपण हे करतो, स्वामींची भक्ती करतो आणि त्यातून आपल्याला जो आहे आपल्याला अनुभव भेटतात त्याला भक्ती म्हणतात. आणि अंधश्रद्धेचं तर काय आम्हाला माहिती नाही, कारण की आम्ही स्वामी भक्त आहोत. श्री स्वामी समर्थ. मी प्राजक्ता पनवेलमध्येच राहते. मला कालच माझ्या मैत्रिणीने सांगितलं की इथे स्वामींचा साक्षात्कार झालेला आहे आणि मला तो स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायचा होता. मी तो बघितला आणि मला खरंच याची खूप प्रचंड अनुभूती आली की खरंच स्वामी आहेत. ही माझी खूप श्रद्धा आहे, म्हणून मला ते स्वामींचा साक्षात्कार आज स्वतःच्या डोळ्याने बघायला दिसतो. अंधश्रद्धा आहे की नाही ती मला ठाऊक नाही, माझा त्याच्यावर विश्वास नाही, पण स्वामी आहेत, ते सगळ्यांच्या पाठीशी आहेत आणि माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त.